हाय हॅलो मी रंबा, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी एक तुम्हाला छान असा व्हिडिओ घेऊन आले। सगळ्यांकडेच अशी पितळाची भांडी असतात, मग खूप खराब होतात, काळी होतात, तर सगळ्यांना खूप टेन्शन येतं की आता हे निघणार कसे। तर आता सण आलाय बघा, नवरात्रामध्ये सगळं घर आपल्याला स्वच्छ करावं लागतं। तर अशी भांडी घासायचं म्हटलं की खूप डोक्याला ताण होतं। तर आता काही ताण घ्यायची गरज नाहीये, तर मी छान अशी नवीन ट्रिक घेऊन आले तुमच्या सर्वांसाठी। हार्पिक घ्यायचं, हार्पिकनी करते आता छान अशी कमाल, चमत्कारच घडून येते बघा। तर हार्पिक टाकायचं, तर हात न लावता एकदम स्वच्छ असं काळं किळकिट झालेलं भांडं एकदम क्लीन स्वच्छ निघतं। एकदम आज्जा त्याच्यावरती घासणी फिरवायची, एकदम क्लीन असं आपलं भांडं क्लीन एकदम पितळाचं भांडं स्वच्छ निघतं। तर टेन्शन कशाला घेताय, काढा सगळी भांडी बाहेर आणि करा क्लीन एकदम छान अशी हार्पिकनी, एकदम स्वच्छ अशी हार्पिकनी कमाल केली आहे। तर अशीच वेगवेगळी भांडी आपली आपण काळी पडलेली भांडी ठेवून देत असतो। तर घासायचा कंटाळा म्हणून ते भांडी आपण घासतच नाही। हे पावडर लाव, ती पावडर लाव, तरीही कुठलेच भांडं आपल्याला स्वच्छ निघत नाही। तर हार्पिकनी खूप छान असा चमत्कार केला, एकदम छान असा निघले की नाही, तुमच्या पुढंच रिझल्ट आहे बघा। किती छान असं आपलं हार्पिकनी भांडं निघले आणि एकदम छान असं हार्पिकनी एकदम क्लीन करून घ्यायचं। त्यानंतर आपला डिशवॉशर टाकून एकदम क्लीन करून एकदम स्वच्छ असं 1-2 मिनिटात आपलं भांडं क्लीन झाले की नाही, स्वच्छ झाली की नाही कमाल हार्पिकची एकदम क्लीन। अशीच घरातील तांबे, पितळाची भांडी, समई तर आपल्याला दररोजच लागते। तर तेलात दररोज दिवा लावून लावून आपली समई अशी किळकटल्याने होते। तर टेन्शन कशाला घेताय, टाका हार्पिक आणि करा क्लीन, 1-2 मिनिटामध्ये आपली समई क्लीन एकदम स्वच्छ अशी। तर एकदम कष्ट न घेता एकदम स्वच्छ अशी निघली का नाही, आहे का नाही रिझल्ट तुमच्या समोर एकदम स्वच्छ। तर टेन्शन कशाला घेताय, सगळी भांडी क्लीन करा एकदम अशी। तर आपल्याला आपण अशी काळी भांडी झाली होतात म्हणून आपण रॅकवरती लावत नाही, तर आता सगळी अशी स्वच्छ करून आपण रॅकवरती लावू शकतो। त्याचबरोबर आपला किचनही स्वच्छ होणार, आहे की नाही सुंदर अशी ट्रिप। तर सगळ्यांनी वापरून बघा, एकदम सुंदर अशी हार्पिकने कमाल केली आहे। पितळी भांडी घासायची टेन्शन दूर झालं, 1-2 ते 3 मिनिटामध्ये आपली भांडी एकदम क्लीन। तर चला, आसन जवळ आलाय, काढा सगळ्यांनी भांडी आणि करा क्लीन। कशी वाटली माझी ट्रिक कमेंट करून पण नक्की सांगा। अशीच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला एक लाईक तर नक्कीच करा आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा। तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। भेटू एका सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये। सर्वांना बाय बाय।